पुण्यातील अत्याचाराच्या घटनेनंतर रत्नागिरी एसटी प्रशासन आता अलर्ट झाले। रहाटकर एसटी बस स्थानकाची आम्ही सुरक्षेची दृष्टीने चाचणी केली। परराज्यातील बस रात्रभर उभ्या असणाऱ्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नसल्याचं समोर आले। बस स्थानकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांनी। पाहूया। पुण्यातल्या स्वारगेटमध्ये एसटी बसमध्ये तरुणीवरती अत्याचार झाला आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थानं TV9 या ठिकाणी रियालिटी चेक करत आहे। आपण सध्या रत्नागिरीतल्या रहाटकर बस स्थानकात आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता की या समोरच्या लागलेल्या बस या परजिल्ह्यातून या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळत आहेत आणि या बसमध्ये या बसची सुरक्षेसाठी या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील या ठिकाणी तैनात असलेला पाहायला मिळतो आहे आणि या ठिकाणचे CCTV देखील या ठिकाणी सुरू असलेले पाहायला मिळतात। तुम्ही बघू शकता की रत्नागिरी चा रहाटा बस स्थानक जे आहे ते या ठिकाणी सध्या तरी या ठिकाणी कुठलेच प्रवासी या ठिकाणी दिसत नाहीत, कारण शेवटची बस जी आहे ती सुटून गेलेली आहे आणि त्यानंतर हा एसटी स्टँड पूर्णपणे या ठिकाणी मोकळा आहे। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना या ठिकाणी करताना एसटी प्रशासन पाहायला मिळत आहे। सुरक्षा रक्षक या ठिकाणी नक्की आहेत, मात्र या बसमध्ये किंवा या परिसरामध्ये पुरेसे लाईट नसल्यामुळे सुद्धा पुण्यासारखी घटना केव्हाही रत्नागिरीत घडू शकते अशा प्रकारची परिस्थिती आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।